कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून ते उकळण्यासाठी ठेवायचं। दुसऱ्या गॅसवरती 1.5 लिटर दूध उकळून घ्यायचं, त्यामध्ये लिंबू पिळून ते दूध फोडून घ्यायचं। एका रुमालावरती हे दूध गाळून घ्यायचं, यामधलं पाणी काढून टाकायचं आणि याला एका स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। धुवून झाल्यानंतर याला चांगलं पिळून घ्यायचं आणि पाणी निथळत ठेवायचं। उकळत ठेवलेलं दूध अर्ध झालं की गॅस बंद करायचा आणि हे दूध गार होण्यासाठी ठेवायचं। तोपर्यंत मिक्सरला 20 ते 25 काजू बारीक करून घ्यायचे। तयार केलेलं पनीर घालून परत एकदा हे मिक्सरला फिरून घ्यायचं। दूध पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप गूळ घालायचा आणि गूळ दुधामध्ये पूर्णपणे वितळल्यानंतर गॅस चालू करायचा आणि तयार केलेलं काजू आणि पनीरचं मिश्रण घालून 5 मिनिटांसाठी याला परतून घ्यायचं। शेवटी वेलची पूड टाकून मिक्स करायचं। एखाद्या डब्यामध्ये किंवा ट्रेमध्ये ही बर्फी सेट करायची आणि अर्ध्या तासानंतर हिच्या वड्या कट करायच्या। रक्षाबंधनसाठी झटपट बर्फी बनून तयार आहे। बाय।